एक संघटना आहे, तर त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले जिल्हे येतात आणि जिल्ह्याचा एक अध्यक्ष असतो आणि त्या अध्यक्षाच्या अंडरमध्ये जेवढे योग शिक्षक झालेले आहेत, जितक्या युनिव्हर्सिटीचे योग शिक्षक असतील, मग त्याच्यामध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा योग शिक्षक असेल, योग विद्याधामचा योग शिक्षक असेल आणि MA इन योगिक सायन्स झालेला सुद्धा, PG मास्टर डिग्री झालेला सुद्धा असेल आणि आता नेटमध्ये पण क्वालिफाईड योगामध्ये नेट आहे पण सेट नाहीये. मग ह्या सगळ्या काही अडचणी असतात, तर त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी सरकारला आपण एक मागणीपत्र देत असतो. तर ते 12 सूत्री मागणीपत्र हे सगळं अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कलेक्टरांना किंवा जे अधिकारी पद आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत यांच्यापर्यंत मग ती संघटना अध्यक्षांच्या मार्फत सगळ्या योग शिक्षकांना घेऊन ते तिथे आपलं मागणीपत्र सुपूर्द करत असतात. मग हे सगळं संघटना जमवायला जवळजवळ 4 वर्ष कोरोनाच्या पिरियड पासून ही अखिल भारतीय योग शिक्षक संघटना होती. मग अखिल भारतीय मध्ये आम्ही दोघांनी पण काही पदावरती 1 वर्ष काम केलं. मग त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये योग शिक्षक म्हणून 2022 मध्ये सरांची निवड झाली महाराष्ट्र योग शिक्षक संघामध्ये. मग 2022 पासून सलग 2022, 23, 23, 24, 24, 25 मार्च पर्यंत असं 3 वर्ष सलग अध्यक्षपद जळगाव जिल्ह्याचं सरांनी भूषवलं आहे. मग त्यांची कामाची कारकीर्द बघता किंवा त्यांचा पूर्ण योगाची टीम, परिवार, त्यांना कशा प्रकारे साथ मिळते हे सगळं अवलोकन सगळ्या वरिष्ठांनी केलं आणि 3 वर्ष तर त्यांना त्या पदावरून तिथेच राहू दिलं, त्यांना कुठे दुसरीकडे जाऊ दिलं नाही. पण ह्या वर्षी ठरावाप्रमाणे 3 वर्षाच्या नंतर त्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मग त्यांनी राजीनामा दिला, पण त्यांना काही त्यांनी सोडलं नाही, तर त्यांच्याकडे त्यांनी त्याच्यावरची पदाची पद भूषवायला सांगितलं. तर ते त्यांचं आहे पद की नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर, म्हणजे आता अहिल्यानगर म्हणतो आपण त्याला. तर अशा 5 जिल्ह्यांचं विभाग प्रमुख म्हणून, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे.